मास्टर ब्लास्टर समोर चौथीतल्या आदिवासी चिमुकलीची फटाकेबाजी. सचिनने व्यासपीठावरच चिमुकलीला मिठी मारत केलं कौतुक. पालघरच्या गुहीम गावात आज एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासमोर एका चौथीत शिकणाऱ्या आदिवासी चिमुकलीने केलेल्या आत्मविश्वासपूर्ण भाषणाने सर्वांचीच मनं जिंकली. सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील 130 घरांसाठी सोलार पॅनल प्रकल्पाचे उद्घाटन सचिन तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि सानिया तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाचा खरा आकर्षण ठरली ती लहानग्या विद्यार्थिनीची प्रभावी वक्तृत्व कला. तिच्या भाषणाने भारावून गेलेल्या सचिन तेंडुलकर यांनी तिला व्यासपीठावरच मिठी मारत मनापासून कौतुक केले. ग्रामीण भागात अशी प्रतिभा दडलेली असून याच ठिकाणाहून उद्याचे देश घडवणारे तरुण घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज इथे गोहीर गावात येऊन फार आनंद झालेला आहे. आमचं स्नायडर इलेक्ट्रिक्स बरोबर आमची पार्टनरशिप आहे, जे सचिन तेंडुलकर फाउंडेशन आणि स्नायडर इलेक्ट्रिक्स, आम्ही दोघांनी एकत्र येऊन स्प्रेडिंग हॅपीनेस इंडिया फाउंडेशन ही एक टीम फॉर्म केली होती. त्याला ऑलमोस्ट 10 वर्ष झाली. मला अजूनही आठवत आहे, आम्ही दिल्लीत भेटलो होतो आणि असा विचार केला होता की ना काहीतरी आपण असं सुरू करायला हवं एकत्र येऊन, ज्याने लोकांच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल, काहीतरी त्यांना फायदा होईल आणि खास करून त्यांना एक ग्रासरूट लेवल पासून पण त्यांना फायदा व्हायला पाहिजे. आणि हळूहळू बऱ्याचशा गोष्टी करत गेलो. 500+ शाळांमध्ये आता आम्ही सोलर पॉवर थ्रू डिजिटल क्लासरूम्स पण केलेले आहेत, ज्याने ऑलमोस्ट मी म्हणेन की 1,65,000च्या थोडं वर मुला मुलींना फायदा झालेला आहे. त्याचा वापर केलेला आहे त्याने मुला मुलींनी. ह्याचं एक आम्हाला समाधान आहे. पण आम्हाला माहिती आहे की अशा गोष्टींची भरपूर गरज आहे इकडे, आणि पार्टनर्सला एक स्नायडर इलेक्ट्रिक्स त्यांची गरज आहे की एकत्र येऊन, कारण हे सोलर पॅनल इकडे लावणं आणि मग ते मॉनिटर करणं आणि शिकवणं, इकडच्या जे लोकल्स आहेत त्यांना शिकवणं की त्याचा वापर कसा व्हायला पाहिजे आणि त्याला कसं आपण जपून त्याची काळजी पण घ्यायला पाहिजे. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये जर काय सांगायचं तर पहिली इनिंग आम्ही खेळतोय, दुसरी इनिंग इकडे गावातल्या सगळ्या लोकांना खेळायला लागणार आहे आणि ते एकत्र येऊन एक टीम व्हायला लागणार आहे त्यांची. तर त्याचाच एक रिझल्ट चांगला लागेल. आम्ही हीच अपेक्षा करतो की स्नायडर इलेक्ट्रिक्स बरोबर एकत्र येऊन सचिन तेंडुलकर फाउंडेशनने जर काय हा एक इकडे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर काय निर्माण करू शकलो आम्ही, पुढच्या जनरेशनला ह्याचा फायदा झाला. कारण शाळेत पण आता इथे शाळेत पण एक डिजिटल क्लासरूम आहे, तर मुला मुलींना कळतंय की ना बाहेरच्या जगात काय होत आहे. बऱ्याच वेळेला त्या गोष्टी इथे छोट्या छोट्या गावांमध्ये पोचू शकत नाहीत, तर त्यांनाही तो एक प्लॅटफॉर्म मिळणं आणि सेम ऑपॉर्च्युनिटी मिळणं ही मी समजतो की आपली जबाबदारी आहे. आणि जर का आपण करू शकू एकत्र येऊन तर नक्कीच नुसतं गोहीर गावाला नाही, मुंबईला, महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला, भारतालाही फायदा होईल हीच अपेक्षा करतो आम्ही आणि हीच देवाकडे प्रार्थना. थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि सपोर्ट केलं. असाच सपोर्ट गावालाही, गावकऱ्यांनाही त्याची गरज आहे, तर तुम्ही हाच सपोर्ट त्यांना देत राहावा अशी अपेक्षा.